आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने घनमूळ काढण्याचे तंत्र शिकणार आहोत। यासाठी 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ असणे आवश्यक आहे आणि यामुळे आपण 1 ते 100 पर्यंतचे घनमूळ काढू शकतो। सुरुवातीला घनसंख्येच्या एकक स्थानी 1 असेल तर 1, 2 असेल तर 8, 3 असेल तर 7, 4 असेल तर 4, 5 असेल तर 5, 6 असेल तर 6, 7 असेल तर 3, 8 असेल तर 2, 9 असेल तर 9 आणि 0 असेल तर 0 लिहावे। त्यानंतर एकक स्थानाचा अंक लिहिल्यानंतर एकक स्थानासह 3 अंक खोडावेत आणि उरलेल्या संख्येतून ज्या संख्येचा घन वजा होत असेल ती संख्या लिहावी। या ठिकाणी पहा उदाहरण दाखवत। या ठिकाणी एक उदाहरण आपण घेतलेलं आहे। शेवटचा अंक एकक स्थानाचा 2 आहे म्हणून आपण 8 लिहूया। शेवटचे 3 अंक 1, 9 आणि 2 हे कट करूया। आता राहिले 941 आणि यामधून आपल्याला 9चा घन वजा करू शकतो 729। त्यामुळे आपण 8च्या मागे 9 लिहिले म्हणजेच या संख्येचे घनमूळ 98